नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 31/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये अंमलात आली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 7 जुलै 2007 रोजीच्या शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे। राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्वव्यवस्था स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तत्वशाळा प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 3 येथील 25 मार्च 2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये ठरवण्यात आली आहे। सदर योजना केंद्राच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत संदर्भ क्रमांक 4 येथील 27 ऑगस्ट 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये समाविष्ट केली आहे। त्याप्रमाणे व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तत्वशाळा प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS या केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत NPS समाविष्ट करण्याची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 3 येथील 26 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाने विहित केली आहे। परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन अंशराशिकर नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लाभ अनुदेय ठरत नाहीत। तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 31 मार्च 2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन अनुदेय केले आहे। तसे केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 10 येथील 23 सप्टेंबर 2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असल्यास मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यास सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय केले आहे। केंद्र शासनावरील निर्णय धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान मंजूर करण्याबाबतची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयाने विहित केले आहे। सदर तरतूद राज्यातील जिल्हा परिषदा तसे मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कारवाई त्यांच्या स्तरावरून करावी व सूचनेनुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा प्रशाळा कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व रुग्णता निवृत्तीवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल। तसेच व्यवसाय शिक्षणाचा पूर्व व्यवसाय
तरुण द्विलक्षी उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा प्रशाळा कनिष्ठ विद्यालयाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदी लागू राहतील. शासन निर्णय कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभाग 16 जानेवारी 2023 अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना ही वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतल्यास घेऊ नये, तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावी. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 व या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना 3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा. त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतन धारकास लाभ त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज लाभासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीचा लाभ अनुदेय होईल. सदर रक्कम समायोजित झाल्यास कुटुंब निवृत्तीवेतन धारकास नियमित कुटुंब निवृत्तीवेतन अनुदेय राहील. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेतून निवृत्त होणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवेत मृत्यू झाल्यास किंवा रुग्णाला सेवानिवृत्त झाल्यास सेवानिवृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुदाय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तीवेतन लेखा क्रमांक PRAN मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियोग व विकास प्राधिकरण याने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळाल्याबाबतचा सोबतचा नमुना 2 मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा. जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या यापुढे सेवेत निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन 1982 प्रमाणे निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुदाय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील त्यांना नमुना 1 प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणं अनिवार्य राहील. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्रमांक 4 प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील. तसेच यापुढे व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय स्तरावरील द्विलक्षी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित पदावर नियुक्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे विकल्प शासन सेवेत 100% अनुदान पदावर नियुक्त झाल्यास 8 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील. या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश सुधारणा लागू राहतील. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.